तर आज ना बाजारातून मस्त अशी कोवळी गवारची भाजी घेऊन आली आणि मोडून घेतली अशी। आता त्याच्यात पाणी टाकून ठेवलं। आता गॅसवर एक पॅन गरम करून घेतला, त्यात ही मोडलेली गवार सर्व टाकली आणि अशा प्रकारे एकदा तरी भाजी करून बघा, छान टेस्टी लागते आणि केली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर 2-3 मिनिटं ना अशी भाजी भाजून घ्यायची आहे, जास्त करपू द्यायची नाही आहे। आता 2-3 मिनिटं बघा मी भाजी सगळी भाजून घेतली आहे। आता कढईत तेल गरम करून घेतलं, राई जिऱ्याची फोडणी दिली। एक मोठा कांदा चिरून टाकला, 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या। आता टोमॅटो टाकला। आता कांदा, टोमॅटो, मिरची छान अशी तेलात परतून घेतली। कढीपत्ता पण टाकला, 5-6 पानं कढीपत्त्याची टाकली। आता मस्त असं हलवून घेतलं। आता कांदा जास्त करपू द्यायचा नाही आहे। आता मी आताच हळद टाकली। आता त्याच्यात गवार टाकली। गवार टाकल्यावर अशी वरखाली करून घेतली। आणि थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे किंचितसं पाणी टाकलं, कारण भाजी लवकर शिजणार आहे, कारण ती ऑलरेडी आपण भाजून घेतली आहे आणि भाजी कोवळी असली ना की तिला पटकन शिजते, टाइम नाही लागत शिजायला। आता चवीपुरता मीठ टाकलं आणि परत एकदा मस्त अशी परतून घेतली। आता झाकण ठेवून बारीक गॅसवर 5-6 मिनिटं शिजू द्यायची आहे। आता 5-6 मिनिटानंतर आपण चेक करूया। तर आता ही भाजी शिजली आहे। आता भाजीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे। आता पाणी आटेपर्यंत चांगली अशी भाजी शिजून घ्यायची आहे। गॅस फास्ट करायचा। आता तुम्ही बघू शकता पाणी सर्व आटलं आहे। आता याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकलं, जेवढं लागेल तेवढं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जेवढं किती आवडतं तेवढं। तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर मस्त अशी भाजी ढवळून घेतली, परत म्हणजे परतून घेतली अशा प्रकारे। आणि तुम्ही बघू शकता गवारची भाजी मस्त अशी बनवून झाली आहे। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब